आहे तू लई घाईत आहेस, पण तरी बी एक महत्वाचं बोलायचं होतं. बोल की मग. काय बी झालं तरी तेजूला या घरात परत पाठवू नकोस. आत्या पाठवू नको म्हणजे असं का बोलते तू? अगं संसार आहे त्या दोघांचा. शत्रू पाहुण्यांनी घरी येऊन तेजूची माफी पण मागितली. हे बघ आत्या, त्यांना त्यांची चूक कळाली. ती आता परत नाही तसं वागणार. शत्रू घरी आला होता, तुझ्या समोर माफी मागितली तर ना? हो आत्या. तू असं का म्हणते तेजूला पाठवू नको म्हणून? म्हणजे शत्रू पाहुणं तेजूला त्रास देत होतं का? तुझा म्हणते ते खरं आहे? शत्रू पाहुणं पहिल्यापासून असं वागते त्याच्याशी. सूर्या, सूर्या काय विशेष महत्वाचं काम काढलेलं दिसतंय. नाही म्हणजे डॅडींचा काही निरोप असेल तर सांग. नाही नाही, ते दरूचं लग्न ठरले ना, त्याचंच आमंत्रण द्यायला आलो होतो. अरे वा वा, अभिनंदन. तुम्ही पण या लग्नात येणार की घरातलं लग्न म्हणल्यावर तुझी लई धावपळ चालू असेल ना, इकडे पळा तिकडे पळा. बरीच निमंत्रण पण द्यायची राहिली असतील. होय, लय काम राहिले तर. आत्या ये तुम्ही. आत्या, ते वरच्या इथले देस आहेत ना, त्यांच्याकडनं मी बिशीतनं पैसे उचलतोय लग्नासाठी. देव करो आणि धनुचं लगीन व्यवस्थित पार पडू. हा चल येतो मी. येतो. शत्रू भैया, एक सांगायचं होतं. आता काही बी नको सांगू. याला पहिला आपण देसाईकडं उलटा टांगू. काय कळलं? हा देसाई, नाही आमचं मेहुणं येतील तुमच्याकडं. त्याला डायरेक्ट गिराईक बनवा. तो काय मागल ते पैसे त्याला द्या. पण एक काम करा, डॉक्युमेंट सगळे इंग्लिशमध्ये बनवायचे आणि मी सांगल तशी. तेव्हा एक नंबर. सुचलं. मी काय म्हणतो, ह्या बघा, वरनं असा झालरचा मंडप टाकू आणि खालना असा रेड गालीचा टाकू. कशी वाटली आयडिया? नाही 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 नाही. यात काही मज्जा नाही बरं का. मी काय म्हणतो माहिती आहे का, आपण का नाही मस्त पैकी असा वर्ण का नाही असा लाल भडक गालीचा टाकूया आणि खालनं झालरवाला मंडप. कशी वाटली आयडिया आपली? एक नंबरची फालतू आयडिया. नाही नाही, जगा वेगळी आयडिया मामा, जगा वेगळी आयडिया. पण ही आयडिया तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नात वापरा, म्हणजे पप्पीचं लग्न जगा वेगळं होईल. हिता आपण असं वर मांडव आणि खाली गालीच्या असंच ठेवू. असं आहे का? तसंच आहे की. बरं ऐका, मी काय म्हणतो, माग एक राजा राणीची खुर्ची टाकू आणि त्याच्या माग बदामामध्ये आपली धनी आणि जिमदाजींचं नाव टाकू. कशी वाटली आयडिया? एक नंबर आहे का जो? अरे सकारामा, आरती मांडवा बिंडवाचं नंतर बघता येईल की. आधी उद्याच्या कार्यक्रमाचं बघा ना. उद्या गाणं भरायचं आहे नव्ह का? जात बित धुवून ठेवलंय का? अरे काजू, त्याची हळद कुठे आहे? येऊ काजू, लई कामाचं आहे. ऐकलं नाही का तू? त्याला सांग काम. मी नाही दादा, मी कसला शेव पुड्या, शेव डबल कामाचा आहे. मग दादा येऊ टिबल कामाचा, टिबल. मी नाही, मी कसला घेऊन बसला शेव पुड्या, चौबल कामाचा आहे. चाल मी बोलू का? हा हा हा, नाही नाही, तू बोलणं गरजेचं. तू बोल बाबा. बोलू ना? बोल. ते बँडवाल्याचं बघायचं, डेकोरेशनचं पण बघायचं. कॅटरिंग, कपडे, दागिने हे सगळं बघायचं. अजून काय? हो,
पत्रिका वाटायचे राहिले हा दादा पण आपण तिघं बी दुकानाच्या बाहेर गेलो पण दुकान बंद होईल ना मग दुकान बंद करून कसं चालेल नाही 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 दुकान अजिबात बंद ठेवायचं नाही हा अरे मग दुकानात थांबणार कोण कोण म्हणजे आम्ही हाय की. शत्रू पाहुणं तुम्ही कसं नाही 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 अहो, तुम्हाला कामाला लावून पाप लावून नाही घ्यायचं मला नाही अजिबात नाही. हे बघा मला ते तुमच्यासारखं दुकानावर बसायला नाही जमायचं पण हा मी सगळी कामं करू शकतो. दुकानावर तुम्ही बसा लग्नाची सगळी तयारी मी करणार. अहो पण हे बघा नाही म्हणायचं नाही आणि नाही म्हणून मला पर्क करू नका. काय पैनाबाई तुम्हाला काय किराणा वगैरे घ्यायचा असेल किंवा बाकीचं कुठलं पण सामान आणायला जायचं असेल ना तर आपली कार आहे ती घेऊन जायची. ठीक आहे काजू पुढे चला काम सांगतो तुम्हाला चल चल चला एक मिनिट बायको काळजी घे आणि जास्त दगदग नको करू. हा येतो. चला चल 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 चला हक्का दाजी ना उन्हाळ्यात गारेगार कसंही तळतं तसंही तळलेत ग. हा कसं काय